आणि आता आपण बघणार आहोत दिवसभरातल्या 60 मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुसाट। नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 25% अग्रिम रक्कम मंजूर करण्यात आली आहे। यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12 ते 14 हजार रुपये जमा होणं गरजेचं आहे, पण केवळ 3 ते 4 हजार रुपये खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। केंद्राच्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठा फटका बसतोय। कांद्याचे भाव 1000 ते 1500च्या दरम्यान असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी। गडचिरोलीमधील सिंचोरातमध्ये धान खरेदी केंद्राचा शुभारंभ भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते पार पडला। शेतकऱ्यांनी आपलं धान केंद्रावरती विक्रीस आणून शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। लातूरमध्ये 6 नाफेड केंद्रावरती तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुरीची नोंदणी करावी असं आवाहन नाफेड जिल्हाधिकारी विलास समोर यांनी दिलं। शासनानं गोंदिया जिल्ह्याला 20 लाख बारदाना उपलब्ध करून दिल्यानं आता धान खरेदीची कोंडी सुटणार आहे। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या एकूण 179 धान खरेदी केंद्रांवरून 15,39,000 क्विंटल धान खरेदी केली। धुळे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी तृणधान्य लागवडीला पसंती दिली आहे। रब्बी हंगामामध्ये 75,847 हेक्टर इतकी पेरणी झाली आहे। यातील 51,700 हेक्टरवरती तृणधान्याची पेरणी करण्यात आली। नांदेडच्या नायगाव तालुक्यामधील एका शेतकऱ्यानं 3 एकरामध्ये पपईची लागवड केली आहे। यातून त्याला लाखोंचं उत्पन्न मिळालं। यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी असं आवाहन या शेतकऱ्यानं केलं। जालन्यातील मौजे काचरेवाडी इथून तूर शेती दिन आणि पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला आहे। शेतकऱ्यांनी तुरीकडे नगदी पीक म्हणून बघावं असं प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केलं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। कापसाला योग्य भाव नसल्यानं शेतकरी हतबल झालाय। त्यामुळे कापसाची भाववाढ करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। धुळ्यामध्ये पेरू पिकावरती फळमाशीनं आक्रमण केल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। यावेळी फळमाशीच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी झाडावरील पेरूला कागद आणि प्लास्टिकचे आच्छादन घालण्यात आले। सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला। तालीममधील साहित्य चोरीला गेल्यानं युवक आक्रमक झाले। मलकापूर अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। बँकेच्या संचालकाच्या एकूण 13 जागांसाठी ही निवडणूक लागली होती। पालघरमधील जवार मोखाडा या परिसरामध्ये डिसेंबर महिन्याच्या मध्यापासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे। अनेक गावांमधल्या विहिरींमधल्या पाण्यानं तळ गाठला। मुंबईमध्ये धडकणाऱ्या मनोज जरांगेंच्या मोर्चाचा रूट जाहीर करण्यात आला आहे। 20 जानेवारीपासून अंतरवालीतून पायी मोर्चाला सुरुवात होणार आहे। बेट नगर पुण्यामधून हा मोर्चा मुंबईकडे रवाना होईल। मुंबईमधील मराठा बांधवांची गरज असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। तसंच मोर्चाच्या रूटवरील गावांनी आणि मराठा बांधवांनी साथ द्यावी, गावकऱ्यांनी मोर्चेकरांना सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं। गोळ्या खा पण मागे हटू नका आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत येऊ नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। देशानं कधी पाहिला नाही असा मोर्चा व्हावा असं जरांगे यांनी म्हटलं। नागपूरमध्ये काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त राहुल गांधींनी भाजपवरती हल्लाबोल केलाय। भाजपनं स्वायत्त संस्था ताब्यात घेतल्यात, संघानं तिरंगा फडकवला नाही, अस्पृश्यता ही संघाची विचारसरणी असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवरती निशाणा साधला। महाराष्ट्र काँग्रेस निवडणुका जिंकणारा तसा दावा राहुल गांधी यांनी केला आहे। हे ओबीसी सरकार नाही असा राहुल गांधी यांनी निशाणा साधलाय। तर जातीय जनगणना करू असं आश्वासन राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये दिलं। काँग्रेसच्या रॅलीला महारॅली म्हणता येणार नाही, ती सूक्ष्म रॅली होती असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। तर राहुल गांधींचं भाषण सुरू असताना लोक निघून जात होते असंही फडणवीस म्हणाले। राहुल गांधी यांचं भाषण सुरू असताना लोक निघून जात होते असं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलंय। तर काँग्रेसच्या है तैयार हमच्या नाऱ्याला महाराष्ट्राकडनं साथ नहीं हम म्हणत प्रत्युत्तर देण्यात दिल्याचं म्हणत टीका करण्यात आली। प्रकाश आंबेडकर यांनी मविया आणि इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी पत्र लिहिले। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि खडगेंना हे पत्र लिखण्यात आलं।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। राज्यामध्ये 18 ते 22 जानेवारी राम मंदिर उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे। शिंदे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याची माहिती आहे। लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार। महाराष्ट्रामधील लोकसभेच्या जागा वाटपावरती काँग्रेसची उद्या बैठक पार पडणार आहे। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार उद्या दिल्लीला जाणार आहेत। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। जागा वाटपासाठी उद्या दिल्लीमध्ये महाराष्ट्र राज्याविषयी बैठक असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। तर 10 जानेवारीनंतर राज्यामध्ये नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जोगबहुल्यावरती बसेल असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे। भाजपकडनं निवडणुकीसाठी प्रभू श्रीरामांशी नातं जोडलं जात असल्याची टीका संजय राऊत यांनी केली। अयोध्येमधील कार्यक्रम रामलल्लाचा नाही तर भाजपचा असल्याचा टोला राऊत यांनी लगावला। विदर्भानं वेळोवेळी काँग्रेसला साथ दिली आहे, त्यामुळे आता सुद्धा अडचणीच्या वेळीच विदर्भच काँग्रेसला साथ देईल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यामुळे बच्चू कडू मवियासोबत पुन्हा जाणार का या चर्चांना उधाण आलं। शरद पवारांसोबतची भेट राजकीय नव्हती असं आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय। पवारांसोबतची भेट कोणतेही संकेत नव्हते असंही त्यांनी सांगितलंय। पवारांसोबत राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत वेगळा निर्णय घेणार नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय। जेव्हा शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा वेगळा विचार करू असं सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिक दौऱ्यावरती असून यावेळी त्यांची जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला ते संबोधित करणार असून यावेळी ते लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे। नमो ॲपच्या माध्यमातून खासदारांच्या कामगिरीचा सर्व्हे करण्यात येणार आहे। जनमताचा कौल जाणून घेण्यासाठी भाजपनं हे पाऊल उचलले। भाजप विद्यमान उमेदवारांना पर्याय देण्याच्या पवित्र्यात आहे। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या संभाजीनगरच्या शिरूरमधील कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला। कांदा निर्यात बंदी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांनी कराड यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती केली। बेळगावमध्ये कन्नड संघटनांनी कन्नड भाषेमधील फलकावरनं मुख्य बाजारपेठेमधील दुकानदारांना धमकावलं। यावेळी मराठी उद्योजकांना टार्गेट केलं गेलं, तसंच इंग्रजी भाषेमधील फलक सुद्धा फाडण्यात आले। रत्नागिरीच्या चिपळूणमधील वशिष्ठी नदीमध्ये कोंबड्याचे टाकाऊ अवशेष सापडले, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरते। प्रदूषित पाण्याचा चिपळूणसह आजूबाजूच्या परिसराला धोका वाढला। शिर्डीच्या श्रीरामपूरमध्ये वाढत्या घाणीच्या साम्राज्यातून स्थानिकांना मुक्त करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्याकडून करण्यात आली आहे। यावेळी श्रीरामपूर पालिकेमध्ये आंदोलन करण्यात आले। ठाकरेंच्या शिवसेनेने धुळे महानगरपालिकेबाहेर निदर्शनं केली। भाजपनं महानगरपालिकेमधील 5 वर्षातील कामांचा हिशेब द्यावा या मागणीसाठी आंदोलन केलं। संभाजीनगरहून नाशिकला लाखो रुपयांच्या गांजाची तस्करी केली जात असताना पोलिसांनी गांजा जप्त केलाय, पण आरोपी मात्र फरार झालेत। गडचिरोलीमध्ये अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्यांवरती कारवाई केली आहे। देसाईगंज इथल्या विविध दारूच्या गुन्ह्यातील एकूण 16 लाखांचा जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करण्यात आला। जालन्यामधील मठांमध्ये विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकींवरती कारवाई करण्यात आली आहे। 28 दुचाकी चालकांवरती कारवाई करून 17,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। वसई विरारमध्ये तडीपार व्यक्तीकडनं 1.5 लाखांचं ब्राऊन शुगर जप्त करण्यात आलंय। तडीपार व्यक्तीकडनं 15.5 ग्रॅम वजनाचं ब्राऊन शुगर सापडलं। कोल्हापूरच्या शिरोडमध्ये शेडशाळ माळभाग इथं एसटीचा अपघात झालाय। चालकाचा एसटीवर ताबा सुटला आणि त्यामुळे अपघात घडला। मांजामुळे हवालदाराचा गळा चिरल्यानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवरती आले। चिनी मांजाची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांवरती मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे। 19 गुन्हे दाखल करत 5 जणांना अटक करण्यात आली। विरारच्या अर्नाळा परिसरामध्ये 2 रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली। हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरामधील गायकवाड चाळीमधील रूममध्ये छापा टाकला। यावेळी त्यांनी 7 लाखांचा बेकायदेशीर सुगंधित पान मसाला आणि गुटखा जप्त केला।
संभाजीनगरच्या देवळाई कचने रोडवरती कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या पथकावरती अवैध गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांनी हल्ला चढवला। तहसीलदार आणि तलाठ्याला धक्काबुक्की करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यामध्ये ग्राहक तक्रार दिवस 24 डिसेंबर ऐवजी 27 डिसेंबरला साजरा करण्यात आला आणि यावेळी व्यापारी आणि ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी गोंदिया जिल्हा विभागाला ग्राहक दिनाचा विसर पडला का असा सवाल उपस्थित होतो। पिंपरी चिंचवडच्या वाकड काळा खडक इथं एका चारचाकीनं 7 ते 8 दुचाकींसह एका टेम्पोला धडक दिली। त्यामुळे काही काळासाठी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी पोलीस प्रशासन सज्ज झाले। 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठीच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना सूचना देण्यात आल्या। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्यानं नाशिकमधील आरोग्य यंत्रणा अलर्टवरती गेली आहे। RT-PCR चाचण्यांवरती आरोग्य यंत्रणा विशेष लक्ष देते। तसंच जिल्हा रुग्णालयामधील बेडसह ऑक्सिजन साठा आरक्षित केला जातो। नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही, पण तरी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेनं 460 खाटा ठेवण्याची तयारी सुरू केली आहे। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवरती बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोविड चाचणीला सुरुवात झाली आहे। 3 दिवसांमध्ये 272 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे। 26 जानेवारीपासून शासनाकडे अहवाल पाठवण्यात येणार आहे। नवी मुंबईसह कामोठे कारगरचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे। मुख्य जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीनिमित्त पाणीपुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे। मुंबईमधल्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 784 बांधकाम प्रकल्पांना कामं थांबवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या, तर 584 प्रकल्पांना कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची मुदत 5 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे नवमतदारांनी आपली नोंदणी करून लोकशाहीचा अधिकार बजावावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। मुंबईच्या दामोदर नाट्यगृहासाठी कलाकार मंडळी पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। नाट्यगृह पुनर्बांधणीसाठी बंद ठेवून ते हडपण्याचा डाव असल्याचा आरोप कलाकार करतात। विद्यापीठ अनुदान आयोगानं मास्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात MPhil पदवी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। MPhilसाठी आगामी वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचे निर्देश सुद्धा महाविद्यालयांना देण्यात आले। श्रीलंकेहून अयोध्येला निघालेल्या पादुका यात्रेचं श्रीरामपूरमध्ये दिंडी स्वागत करण्यात आलं। 38 दिवसांच्या प्रवासानंतर ही पादुका यात्रा अयोध्येला पोहोचणार असल्याची माहिती आहे। जालन्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय भरडधान्य जनजागृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्यानिमित्त जालन्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली।